मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवाला प्रॉन्सची ॲलर्जी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी कोणताच ऑटो मिळत नसल्यामुळे नंदिनी ही जीवाच्या डार्लिंग या ऑटोमधून जीवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. देशमुखांच्या घरी मात्र सर्वजण फार खुश असतात, कारण पार्थला अवॉर्ड मिळालेला असतो आणि चर्चा असते ती व्हायरल झालेल्या रील्सची. त्यामुळे सर्वजण खुश असतात, परंतु वसुआत्या ह्या म्हणतात जे झालं ते सगळं काही ठीक आहे, परंतु या दोघांचा मात्र 2 महिन्यानंतर डिवोर्सच होणार आहे आणि त्यांचा हा कूलिंग टाईम आहे. तर आपण रम्या आणि पार्थच्या लग्नाचा विचार करायला काहीच हरकत नाही आहे. हे ऐकल्यानंतर सर्वजण शॉक होतात. काही वेळानंतर युग हा पार्थशी बोलत असतो, तेव्हा पार्थ म्हणतो की सगळं ठीक आहे, परंतु काही दिवसानंतर जीवा इथेच राहायला येणार आहे. त्यानंतर काव्या आणि जीवा यांना सोबत मी पाहिलं तर परत मला 16 डिसेंबरची ती रात्र आठवेल. जे झालं ते सगळं आठवेल आणि मी ते सहन करू शकणार नाही. त्या दोघांमधलं बोलणं काव्या ही ऐकत असते. तिला फार वाईट वाटतं. त्यानंतर ती ठरवते की आपण आता इथे थांबून काहीच उपयोग नाही. जे आपण प्रयत्न केले ते मात्र शून्य झाले. यामुळे ती असा निर्णय घेते की आता आपण हे घर सोडून गेलं पाहिजे. ती बॅग भरत असते इतक्यात तिथे मानिनी काकू येतात. मानिनी काकू म्हणतात की बरोबर आहे काव्या, तू हे घर सोडून गेलंच पाहिजे, कारण रम्याला सुद्धा तेच हवं आहे. पार्थचं मन वळवण्याचा ती प्रयत्न करत आहे आणि ती त्यामध्ये पूर्ण यशस्वी होऊ देच. तुला पण तेच हवं आहे ना, म्हणून तर तू हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहेस. इकडे नंदिनी जीवाला डिस्चार्ज करून घरी घेऊन येते. जीवा हा सगळ्यांना सांगत असतो की नंदिनी मला वेळेतच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, ते सुद्धा माझी ती डार्लिंग रिक्षा चालवत. हे ऐकून नंदिनीच्या वडिलांना फार राग येतो. ते नंदिनीला विचारतात, नंदिनी तुला रिक्षा तरी चालवता येते का? तेव्हा नंदिनी म्हणते, सावित्री जर मेलेल्या सत्यवानाचे प्राण वाचवू शकते तर जीवाचा जीव वाचवण्यासाठी मी रिक्षा नक्कीच चालवू शकते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.